श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, सगळ्यांनाच वाटत असतं की संतान प्राप्ती व्हावी म्हणून, आणि संतान सुख सगळ्यांनाच मिळावं असं वाटत असतं. पण अशा काही अडचणी येतात ना, कधी कधी उपाय पण आहे ना सुचत नाही, किंवा आपण कितीही म्हणजे सेवा करतो तरी पण त्याला फळ मिळत नाही, किंवा म्हणजे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळी कारणे सांगितली जातात, किंवा म्हणजे काही इलाज होत नाही असं सांगितलं जातं. अनेक कारणं असू शकतात बघा, किंवा अनेक इलाज तुम्ही करून थकलेला असाल. असं पण होतं की हे हॉस्पिटल फिर, ते हॉस्पिटल फिर, हिथंही फिर, असं सगळं म्हणजे काही प्रत्येक म्हणजे सर्रास स्त्रियांच्या बाबतीत असं होतंच. असं हे होतं. त्यामुळं बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्ही इलाज म्हणजे तुमची ट्रीटमेंट चालू राहू द्या, पण त्या जोडीला आपल्याला देवाची एक सेवा करायची आहे बघा, आणि अगदी मनापासून करायची आहे. त्याच्यामुळं त्याचं फळ एकदम 100% मिळणार म्हणजे मिळणारच आहे. पण थोडं लेट किंवा थोडं लवकर एवढंच होणार आहे. पण मनापासून श्रद्धा ठेवून हे तुम्हाला करायची आहे बघा सेवा. आता ती कुठली सेवा आहे आणि ती कशी सेवा करायची आहे, चला तर मग बघूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला हे व्रत की नाही एकादशीपासून सुरू करायचं आहे. आता एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला थोडीशी तयारी करावी लागेल बघा. तुळशीची पानं आणायची आहेत आपल्याला, कारण की एकादशी दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडता येत नसतात. त्याच्यामुळं एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पानं तुम्ही आणून ठेवायची आहेत, किंवा मंजुळा मिळाल्या तरी काही हरकत नाही. आता आपल्याला एकादशी बघायची आहे. एकादशीपासून हे व्रत सुरू करायचं आहे. तुम्ही हे व्रत 41 दिवस करायचं आहे बघा. आता स्त्रियांच्या ज्या काही अडचणी त्या बघून तुम्ही सुरू करू शकता. आणि आता सकाळी सकाळी आपल्याला ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी सकाळ लवकर उठायचं आहे बघा. आणि लवकर उठल्या उठल्या पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. आणि पहिल्यांदा म्हणायचं आहे की आपल्याला हात जोडून की मला आता बाळ होणार आहे, मी आता एका बाळाची आई होणार आहे, असं सकारात्मक मला आता दिवस गेलेले आहेत, मला गर्भधारणा झालेली आहे, अशी सकाळ सकाळ प्रार्थना करायची आहे. आणि एकदम अशी छान सुरुवात करायची आहे बघा सकाळची, आणि सकारात्मक मनाने करायची आहे. उठल्यानंतर लवकरच आंघोळ ते करून घ्यायची आहे. आंघोळ ते करून घेतल्यानंतर ना तुम्ही बघा, बाळकृष्ण असतो आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण असतो. तर बाळकृष्णाला आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे, आणि म्हणजे बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करतानाच आधी पाण्यानं करू शकता तुम्ही, दुधानं, दही, तुमच्याकडे जी काही अवेलेबल असेल ना त्या गोष्टीनं तुम्ही करू शकता बघा. आणि तो अभिषेक करताना की नाही एक मंत्र म्हणायचा आहे, ओम कृष्णाय वासुदेवाय सर्व कष्ट निवारे नमः स्वाहा. आणखीन एकदा मंत्र सांगते, ओम कृष्णाय वासुदेवाय नमः सर्व कष्ट निवारे नमः स्वाहा. असं म्हणलं तरी चालतं, किंवा संतान गोपाळ मंत्र म्हणला तरी चालतो बघा. आणि हे आता हे पाणी पहिल्यांदा पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे, नंतर ना अभिषेकाचं पाणी दोघांनी पण ग्रहण करायचं आहे. आणि हा अभिषेक दोघांनी केला तरी खूप उत्तम. आणि जर होत नसेल किंवा काही अडचण असेल किंवा कामामुळं होत नसेल, ड्युटीमुळं होत नसेल, तर स्त्रियांनी केलं तरी चालतं. त्याचं पाणी दोघांनी पण प्यायचं आहे, ग्रहण करायचं आहे. असं तुम्हाला 41 दिवस करायचं आहे. आता पहिले सुरुवात करताना आपण आहे ना अभिषेकाने करायची आहे, आणि तिथं संकल्प करायचा आहे बघा. पहिल्यांदा म्हणजे हातात तांदूळ घ्या किंवा पाणी घ्या, की म्हणजे हे कृष्णा, बाळकृष्णा, की मी तुमची सेवा, मला संतान प्राप्ती व्हावी म्हणून मी करत आहे. ज्या काही अडचणी आहेत संतान प्राप्तीमध्ये त्या दूर होऊ द्या कृष्णा, आणि बाळकृष्ण तुमच्यासारखाच बाळकृष्ण आमच्या घरी लवकरात लवकर येऊ द्या, ही अशी प्रार्थना म्हणायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा ही चालू ठेवायची आहे. ही आता एकदा प्रार्थना म्हणली ना तर नंतर दररोज काय म्हणायची काय गरज नाही. तुम्ही एकदा संकल्प घेतला 41 दिवसाचा, तर तो संकल्प पहिल्या दिवशी घ्यायचा आहे, नंतर काय म्हणायचं नाही. दररोज एकच वेळ ठरवा. तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेस करायला लागलात
तुम्ही समजा 6 वाजता केले पहिल्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी पण 6च वाजता झाली पाहिजे. वेळ चेंज न होऊ देऊ नका. कारण की वेळ चेंज झाली तर आहे ना, फळ मिळण्यात थोडं हे होतं. तुम्ही वेळ चेंज करू नका, फळ लगेच्या लगे मिळतं. ही सेवा आपल्याला 41 दिवस करायची आहे आणि आपल्याला एकादशीचे व्रत करायचे आहे. जर बघा आता निराहार करतात बघा, ही एकादशी तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही फळाहार करू शकता. आणि म्हणजे अगदीच तब्येत जर खराब म्हणजे होत असेल किंवा असं खाल्लंच पाहिजे असं वाटत असेल तर थोडंसं मिठाचं खाऊ नका. बिगर मिठाचं म्हणजे तुम्ही गोड भगर खाऊ शकता किंवा शाबूची खीर खाऊ शकता नैवेद्य दाखवून. असं करा बघा, तुम्ही 2-3 एकादशीमध्येच तुम्हाला फरक जाणवेल बघा. आणि खरंच म्हणजे खूप अशी प्रभावी सेवा आहे ही. आणि आपल्याला नंतरनं विष्णू देवतांना पण आहे ना पाण्यानं अभिषेक करून तुळशीचे ही व्हायचे आहेत, तुळशीच्या मंजुळा व्हायच्या आहेत. आणि कृष्णाला पण आहे ना एक तुळशीचं पान किंवा मंजुळा ओम कृष्णाय वासुदेवाय असं म्हणत जरी तुम्ही म्हणलं तरी चालतं, किंवा संतान गोपाळ मंत्राचा जप करत करत म्हणलं तरी चालतं. आता त्याच्यानंतरनं तुम्हाला स्त्रीसूक्त म्हणायचं आहे, स्त्रीसूक्त पण म्हणायचं आहे आणि पुरुष सूक्त पण म्हणायचं आहे. तुम्हाला जर जमत नसेल एवढं सगळं म्हणणं तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि तुळशीची पानं वाहत राहायचं. असं केलं तरी चालतं. कारण की हे ना असं म्हणजे तुम्हाला कुणाकुणाला येत असतं, कुणाकुणाला येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही मोबाईलवर शांत चित्तेने लावून आपलं तुळशीची पानं वाहत राहायची, किंवा वाहून झाले असेल तर हात जोडून बसायचं नुसतं. त्याच्यानंतर तुम्ही बघा एक छोटंसं लोण्याचा गोळा असतो बघा. कृष्णाला लोण्याचा गोळा किती आवडतो तुम्हाला माहिती आहे. थोडीशी साखर आणि लोण्याचा गोळा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आणि नंतर आपल्याला गोड भगर म्हणा किंवा शाबूची खीर म्हणून नैवेद्यासाठी तुम्ही दाखवू शकता. आता नंतर बघा आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. आता ते जर पठण तुम्हाला जमत नसेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा. आणि लक्ष्मी मातासुद्धा बघा श्रीसूक्त म्हणायचंच असतं तर लक्ष्मी मातेला सुद्धा नमस्कार करायचा आहे. म्हणजे त्यांची पण कृपा, ती माता आहे ना, ती लक्ष्मी माता पण आहे ना आपल्याला संतान प्राप्तीसाठी मदत करू शकतात बरं का. त्या माता आहेत त्याच्यामुळं त्यांना पण नमस्कार करून आपल्याला विष्णू देवतेला नमस्कार करून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे बघा. आणि नंतरनं तुम्ही धूप आरती दाखवून सगळं व्यवस्थित करून तुम्ही करू शकताय बघा. हा आपल्याला उपाय सलग 41 दिवस करायचा आहे. एकच टायमिंग ठरवा आणि एकच म्हणजे वेळ ठरवली तर काही म्हणजे हे होत नाही बघा. आणि आपल्याला एकादशी अशा चालूच ठेवायचे आहेत बघा. अशा 3-4 एकादशी करा, तुम्हाला फरक नक्की म्हणजे नक्की जाणवेल बघा. श्री स्वामी समर्थ.